Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील माझ्यासोबत आहेत. तर TV9 मध्ये स्वागत आहे. काल परवाची निवडणूक पाहिली. लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवाराचा मोठ्या मताने विजय झाला, मात्र पंकजा मुंडेंना पराजय स्वीकारावा लागला. कसं पाहता इकडे? नाही, हा लोकशाहीचा विजय आहे आणि ह्याच्यामध्ये लोकमत जे काही तयार झालं होतं आणि एकंदरीत आदरणीय राहुल गांधी ह्यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा ह्याच्या माध्यमातून त्यांनी जे मुद्दे तयार केले ते मुद्दे लोकांना भावले. मग त्यामध्ये तरुणांचा मुद्दा असू देत, बेरोजगारीचा मुद्दा असू देत, महागाईचा मुद्दा असू देत किंवा किसान शेतकऱ्यांचा मुद्दा असू देत, हे सर्व मुद्दे लोकांना कुठेतरी मनाला भिडत होते आणि त्याचा सामूहिक परिणाम हा संपूर्ण केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, बीड जिल्ह्याच्या नव्हे तर पूर्ण देशातल्या लोकसभेच्या निवडणुकींवर झाला आणि तो आपल्याला बघायला मिळतोय. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. राज्यातली परिस्थिती थोडी वेगळी होती. मराठा आंदोलनाचा भाग असेल, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा भाग असेल, कुठंतरी ही निवडणूक जातीवर गेली असं वाटतं. दुर्दैवाने ते आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु मला असं वाटतं की ह्याच्या पुढे तरी आपल्याला निदान ते वातावरण बिघडू नये ह्याची काळजी सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण अशा वातावरणामध्ये राजकारणामध्ये ठीक आहे, परंतु एकंदरीत समाज म्हणून आम्हाला सगळ्यांना एकत्रच काम करायचं, एकत्रच राहायचं, एकत्रच पुढे जायचं आहे. त्यामुळे हे बरोबर नाही आहे. गेल्या 40 वर्षापासून अधिक तुम्ही काँग्रेसमध्ये खासदार राहिलात, मंत्री राहिलात, आमदार राहिलात. हे असं कधी वाटलं होतं की दोन समाज एकमेकांच्या अंगावर येईल, टोकावरती येईल आणि असा याचा परिणाम एवढा दूषित होईल? नाही, असं कधी वाटलं नव्हतं. परंतु ह्याचं का होतं याचा सुद्धा कुठेतरी विचार माणसाने कुठेतरी मनामध्ये विचार केला पाहिजे. कारण तुम्ही एखाद्याला सारखंच जर खाली घातलं आणि एका कोपऱ्यात ढकललं तर त्याची ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट असं म्हणतात, तसं ते रिॲक्शन आहे ती. त्यामुळे ती काही दिवसात मावळेल आणि सगळी लोक परत एकत्र काम करतील असा माझा विश्वास आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये हवं तसं शिंदे गटाला स्थान मिळालं नाही. वरून अजित पवारांच्याही कुठल्या व्यक्तीला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे कुठंतरी नाराजीचा सूर आहे असं वाटतं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हां, असं आपल्या माध्यमातूनच आम्ही बघितलं आणि ते कुठेतरी जाणवलं सुद्धा सगळ्यांना की अतिशय छोट्या पक्षांना सुद्धा संधी मिळाली आणि मग शिंदे गट असो आपल्या महाराष्ट्रामधला किंवा अजित पवार गट असो त्यांना संधी मिळाली नाही. हे निश्चितपणे झालेलं आहे असं वाटतं, जाणवत आहे. राज्यामध्ये एक सर्वे आला आहे. त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 158 ते 160 जागा दाखवल्या जातात. कसं पाहता? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो आफ्टर इफेक्ट आहे हा आफ्टर इफेक्ट आमच्या भारत जोडो यात्रेचा आणि न्याय यात्रेचा आहे. जे मुद्दे राहुलजी, सोनियाजी, प्रियंकाजी आणि आमचे खरगेसाहेब उपस्थित करतात आणि ज्याला सर्व इंडिया आघाडीच्या सर्व घटकांनी, मग पवारसाहेब असू देत, बाकीचे सर्व पक्ष असू देत, लालू प्रसाद यादव असू देत, सगळ्यांनी साथ दिलेली आहे सगळ्याला. आणि मला असं वाटतं की हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. फक्त जातीयवाद करून, फक्त आपण एकमेकाला तू मी करून हे राजकारण करणं योग्य नाही. कुठेतरी आपण समाजामधल्या बेसिक ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर कुठे विचार करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांवर विचार आमचा पक्षातनं केला जातो आहे. बीडसह मराठवाड्याची धुरा तुमच्या खांद्यावरती आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये मराठवाड्याची स्थिती काय असेल? साधारणतः किती जागावरती तुमचा विजय निश्चित असं कार्य सुरू केलं तुम्ही? बिलकुल. मराठवाड्यामध्ये आम्ही नेहमीच, आत्ताच याच्यापूर्वीसुद्धा नेहमी सांगायचो की काँग्रेसशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याला लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण खऱ्या अर्थाने आज लोकांना रिअलाईज झालं आहे की काँग्रेस हा सर्व, मग तो मुस्लिम समाज असू देत, मागासवर्गीय असू देत, ओबीसी असू देत, बंजारा असू देत, मराठा असू देत, या सर्वांना एकत्र घेऊन जाणारा जर कुठला पक्ष असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवू. सत्तांतर होईल, सरकार तुमचं होईल? 100% सत्तांतर होईल, नाही होणारच. आणि त्याच्यामध्ये आमचीच सरकार येणार. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण तुम्ही बघाल अतिशय चांगलं आणि सक्षम सरकार चालवून दाखवू.
सत्तांतर होईल असंच नाही, मात्र सत्तांतर होणारच आहे असं खासदार रजनी पाटील सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.